नमस्कार, केटीव्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत। एक नजर ठळक घडामोडींवर। शिवसेनेसह नगराध्यक्ष राहुल पंडित यांच्यात हिम्मत असेल तर लपाछपी करण्यापेक्षा राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरं जावं, भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी दिलं खुलं आव्हान। रत्नागिरी खबरदार प्रस्तुत वुमेन्स कार्निवल 2019चं शानदार उद्घाटन संपन्न। विविध वस्तू खरेदीसाठी महिलांनी केली मोठी गर्दी। आणि बजमे कहकशा आणि मिस्त्री हायस्कूल रत्नागिरीच्या वतीनं आयोजित जिल्हास्तरीय कुराण पठण स्पर्धा उत्साही वातावरणात संपन्न। यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे। लपाछपी करत रत्नागिरी शहरातील नागरिकांची दिशाभूल करण्यापेक्षा शिवसेनेत हिम्मत असेल तर नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरं जावं, असं खुलं आव्हान आमदार प्रसाद लाड यांनी दिलं आहे। याच्यामध्ये रजेवर जावं का निवडणूक घ्यावी हा त्या पक्षाचा निर्णय आहे, त्यांचा नगराध्यक्ष। आम्ही त्या जिल्हा परिषदेमध्ये किंवा नगर परिषदेमध्ये कुठेही त्यांचे भागीदार नाही। हिम्मत असेल तर रत्नागिरी नगराध्यक्षाची निवडणूक लावावी, भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष निवडून आणू हा दावा मी करतो। आणि हा जो लपाछपीचा खेळ नगराध्यक्षाच्या बाबतीत, जो नगराचा प्रथम नागरिक आहे त्या बाबतीत लोकांची दिशाभूल करून रत्नागिरीतल्या सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करण्याचं काम जर कोण करत असेल तर त्याचा निषेध आहे। हिम्मत असेल तर निवडणूक लावा, आम्ही निवडणुकीला सामोरे जायला तयार। रत्नागिरी येथील शासकीय विश्रामगृह इथं आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना आमदार प्रसाद लाड यांनी भाजप सेना युती होणारच असा विश्वास व्यक्त केला आणि जर का झाली नाही तर आम्ही स्वतंत्र निवडणूक लढवण्यास तयार आहोत असं म्हणाले। आम्ही मागे पण मी माझ्या प्रेसमध्ये सांगितलं होतं की भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती ही अभेद्य युती आहे। मागच्या 25 वर्षापासूनची ती युती होती। मागच्या विधानसभेला काही अपरिहार्य कारणामुळे ती होऊ शकली नाही, पण कदाचित ती न युती झाल्यामुळे भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री झाला आणि भाजपाची राज्यातली ताकद ही लोकांना कळून चुकली। आजही आमच्या नेत्यांचा राष्ट्रीय असतील राज्यस्तरीय असतील युती व्हावी ही प्रामाणिक इच्छा आहे। त्या संदर्भात आमचा प्रयत्न चालू आहे। राज्यस्तरीय नेते आणि केंद्रस्तरीय नेते त्या माध्यमातून शिवसेना प्रमुखांची चर्चा करत आहेत, शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांची चर्चा करत आहेत आणि मला असं वाटतं की युती ही निश्चितपणे होईल। पण जर नाही झाली तर संघटना म्हणून आमची पूर्ण तयारी आहे। संघटना म्हणून बूथ प्रमुख असेल, पेज प्रमुख असेल, शक्ती केंद्र प्रमुख असेल, इतर सर्व माध्यमातून संघटना बांधणीसाठी ज्या ज्या गोष्टी लागतात त्याची आमची पूर्ण तयारी आहे। युती नाही झाली तर एकला चरोरेचा नारा जर आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी दिला तर त्यासाठी रत्नागिरी जिल्हा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याची देखील तयारी आहे। नाणार रिफायनरी प्रकल्पाविरोधात काही जण भावना भडकवून आपली पोळी भाजत आहेत, त्यामुळे कोणी कितीही विरोध केला तरीही रिफायनरी प्रकल्पामुळे कोकणचा विकास होईल असं आमदार प्रसाद लाड पत्रकारांजवळ बोलताना म्हणाले। नाणारवर आता बोलण्यात काहीच अर्थ नाही, कारण मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत विधान परिषदेत त्याच्यावरती बऱ्याचदा भाष्य केलं आहे। नाणार हा प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्याच्या साठी नाही तर रत्नागिरीच्या आजूबाजूच्या 5 जिल्ह्यासाठी देखील अतिशय महत्त्वपूर्ण आणि बदल घडवणारा असा निर्णय होता।
ज्या माध्यमातून कोल्हापूर असेल, सांगली असेल, सातारा असेल, कराड असेल, रायगड असेल, सिंधुदुर्ग असेल, या 5ही जिल्ह्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचं डेव्हलपमेंट झालं असतं, रोजगार निर्मिती झाली असती, लाखाहून अधिक लोकांना रोजगार, नुसता नोकरीच नाही तर व्यवसाय आणि व्यवसायाच्या माध्यमातला रोजगार निर्माण झाला असता, दळणवळण वाढलं असतं, एअरपोर्ट झालं, विमान झालं, रस्ते झाले, जलवाहतूक झाली, रेल्वे झाली, ह्या सर्वांचा याच्यामध्ये विकास झाला असता, GDPमध्ये बदल झाला असता आणि नुसता रत्नागिरी जिल्ह्याचा GDP नाही तर रत्नागिरी जिल्ह्यामुळे राज्याचा GDP आणि देशाचा GDP देखील बदलला असता. पण काही लोकांना जर त्याच्यावर राजकारण करायचं असेल तर त्यामध्ये लोकांच्या भावना भडकवून राजकारण करायला फार सोपं असतं, विकासाची कामं करणं फार कठीण असतं. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत आणि विधान परिषदेत दोन्ही ठिकाणी सांगितलं आहे की जनमतांचा आदर करून, लोकांच्या भावनांचा आदर करून, लोकांची चर्चा करून जी एक्सपर्ट समिती नेमलेली आहे, जी माशेलकरांसारखे तज्ज्ञ लोक ज्यांचं जगामध्ये नाव आहे, अशा काही लोकांची तज्ज्ञ समिती नेमलेली आहे. या समितीचा अहवाल आला, लोकांची चर्चा झाली आणि लोक जर कम्फर्टेबल असतील, कारण कोणाचंही मन मारून किंवा आपला राज्यातला जो कोण नागरिक आहे त्याला दुखावून आपल्याला प्रकल्प करायचा नाही, सर्वांची सल्लामसलत करून एकत्रितपणाने जर झालं तर तो प्रकल्प आम्ही करायला आजही पॉझिटिव्ह आहोत. या प्रसंगी भाजपचे प्रवक्ते ॲडव्होकेट दीपक पटवर्धन, माजी नगराध्यक्ष अशोक मय्येकर, शशी चव्हाण, सचिन वहाळकर, राजेश सावंत, राजू मय्येकर आदी नेते उपस्थित होते. यावेळी आमदार प्रसाद लाड यांनी भाजपमध्ये इनकमिंग मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचं सांगितलं. भाजपमध्ये इनकमिंग जोरात चालू आहे, खरंय काय? आता तुम्ही बघा, आगे आगे देखो होता है क्या. अच्छा, कोण कोण असतील साधारणतः नेते, नाव सांगा. असं नाही सांगता येणार. असं सिगरेट कसं तुमच्याकडे ओपन करणार? ताने पूर्ण जिल्ह्यात कितीतरी लोक येतील साधारण, ते कसं सांगणार? नेते टेंटेटिव्ह सांगता नाही. त्याच्यामध्ये सेनेवाले कोण कोण आहेत? बरेच आहेत. राष्ट्रवादीवाले, काँग्रेसवाले, यादी आहे फार मोठी. असं राष्ट्रवाद सांगावं लागेल. दरम्यान आम्ही खेळातून कधीही राजकारण केलं नाही असं सांगून तरुण युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आणि चांगले खेळाडू निर्माण व्हावेत म्हणून CM चषकाचं आयोजन करण्यात आलं आहे असं प्रसाद लाड म्हणाले. आणि मी कोकणात आल्यावर सर्व मला घाबरतात, CM आले तर बघायलाच नको असं म्हणाले. भारतीय जनता पक्षाने कधी खेळाच्या माध्यमातून राजकारण करण्याचा प्रयत्न केला नाही. खेळाच्या माध्यमातून राजकारण करण्याचा ज्यांनी प्रयत्न केला त्यांनी क्रिकेटसारख्या संस्थांवरती पण राज्य केलं. पण खेळाच्या मागे राजकारण करण्याचा भारतीय जनता पक्षाचा कधीच हेतू नव्हता. आणि असा जर हेतू असता तर राजवर्धन राठोडसारखा एखाद्या खेळाडू माणसाला खेळमंत्रीपद हे अजूनपर्यंत भारताच्या 70 वर्षाच्या इतिहासात कधी झालं नव्हतं, जे भारतीय जनता पक्षाने करून झालं. सेना भाजपची युती असताना कोकणाकडे आपलं दुर्लक्ष झालं किंवा आपला पक्ष लोकांपर्यंत पोहोचला नाही, जेणेकरून युतीच्या वाटपामध्ये नेहमी अनेक जागा ह्या शिवसेना सोडल्या गेल्या. ह्या 4.5 वर्षाच्या ह्या तुमच्या राज्यात सत्ता आल्यानंतर आता तुम्ही अधिकाऱ्यांनी सांगताय की आम्ही याच्यामध्ये चमत्कार करू, की आम्ही आमचा विजयी या लोकसभा मतदारसंघात करू. काय नेमकं कारण, तुम्हाला एवढा आत्मविश्वास कशामुळे आहे आणि काय? तुम्ही बघताय की कसे लोक घाबरतात. मी नुसता रत्नागिरीत एकटा आलो तर अजून मुख्यमंत्री आले नाही. राम मंदिर, मच्छीमार, मुंबई गोवा महामार्ग, चौपदरीकरण आदी अनेक विषयांवर आमदार प्रसाद लाड यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना मनमोकळेपणाने उत्तर देत एक प्रकारे लोकसभा निवडणुकीसाठी भाजप सज्ज असल्याचं दाखवून दिलं. लाडसाहेब, 5 राज्याच्या पराभवातून भाजपने काय धडा घेतलाय, काय घेणार आहे, की त्याचा परिणाम लोकसभावर आणि सध्या जे वातावरण पाहता, राम मंदिर असो, अन्य जे वादविवाद पाहता, थोडासा भाजप बॅकफुटर आला देशात असं वाटत नाही तुम्हाला? बिलकुल नाही. जय आणि पराजय हा राजकारणामध्ये सत्ता संघर्षामध्ये होत असतो. मागच्या 22 राज्य काँग्रेसकडनं गेले, काँग्रेस लढतच होती. त्यामुळे 1 तारखेला माननीय पंतप्रधानांनी जी मुलाखत दिली त्या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं की निश्चितपणे अँटी कंपन्सीचा विषय होता. काही तिन्ही राज्यांमध्ये काही ठिकाणी संघटनात्मक बाबींची जे काय आमच्याकडून चूक झाली त्याच्यावरती आमचा अभ्यास चालू आहे आणि तिन्ही राज्यातल्या पराभवाची कारणमीमांसा करून संघटनात्मक बदल, संघटनात्मक फेररचना आणि संघटनात्मक ताकद वाढवण्याचा भारतीय जनता पक्ष प्रयत्न करेल. आणि भारतीय जनता पक्ष हा शून्यातून निर्माण झालेला पक्ष आहे. त्याला काही 130-135 वर्षाचा परंपरागत घराणेशाहीचा इतिहास नाही. त्यामुळे शून्यातून निर्माण झालेल्या पक्षाला पुन्हा एकदा कसं निर्माण करायचं याची संपूर्णपणे खात्री देखील आहे
आणि तेवढा खंबीर देखील नेतृत्व आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आम्ही 100% सर्व देशामध्ये 1 नंबरचा पक्ष राहू याची आम्हाला खात्री आहे. मुंबई गोवा महामार्ग 2019 तरी पूर्ण होणार की नाही? मुंबई गोवा महामार्ग हा आमचा प्रायोरिटीचा प्रोजेक्ट आहे. त्या बाबतीतल्या सर्व ज्या रत्नागिरी जिल्ह्याच्या बाबतीतल्या ज्या ॲक्टिव्हिटीज होत्या त्या पूर्ण करण्यात आल्या. त्याच्या बाबतीत स्वतः कलेक्टर जातीने लक्ष घालत आहेत. बरेचसे प्रकल्प हे पूर्णत्वाकडे आले आहेत. MEPचा जो काम होतं त्या बाबतीत थोडीशी दिरंगाई झाली. त्यांना 4 महिन्याची वेळ दिली गेलेली आहे. या 4 महिन्याचं त्यांनी नाही केलं तर त्यांचा करार रद्दबाद ठरवून नवीन कॉन्ट्रॅक्टर घ्यावा हा देखील आदेश बांधकाम मंत्र्यांनी दिलेला आहे. आणि मला खात्री आहे 100% की 1 फेज 2019 मे जूनपर्यंत सुरू होईल. रत्नागिरी खबरदार प्रस्तुत वुमेन्स कार्निवल 2019चं उद्घाटन उद्योजक रमाकांत देसाई, प्रसिद्ध बिल्डर महेंद्र शेठ जैन आणि शीलावती दिलीप तावडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं. चार जानेवारी ते 6 जानेवारीपर्यंत हॉटेल विवेकच्या भव्य सभागृहात सुरू असलेल्या रत्नागिरीतील व्यावसायिक प्रदर्शनाला सर्वांनी अवश्य भेट द्यावी असं आवाहन रत्नागिरी खबरदारचे संपादक आणि मुख्य संयोजक हेमंत वणजू यांनी केलं आहे. अतिशय चांगला ग्राहक आकर्षित केलेला आहे आणि चांगला बिझनेस आपला इथे या निमित्ताने होणार आहे. तसं म्हटलं तर हे आमचं 2रं वर्ष. रत्नागिरी खबरदार वुमेन्स कमिटी मोठ्या परिश्रमाने या महोत्सवाचं आयोजन करीत असते कार्निवलचं. आणि याची ख्याती अवघ्या जिल्हाभरामध्ये अगदी चांगली पसरलेली आहे. नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि शेकडो वस्तू या दालनामध्ये असतात. मागील वर्षी जवळजवळ 1.25 कोटी रुपयांचा बिझनेस आपण एका दिवसामध्ये केला. यावर्षी आपल्याला तो रेकॉर्ड मोडायचा आहे. याच्यासाठी सगळ्यांनी सज्ज असाल याची मला खात्री आहे. जरा जोरदार टाळ्या वाजवा आपल्यासाठी, कारण रत्नागिरीमध्ये एवढी व्हरायटी आणि नाविन्यपूर्ण वस्तू इतर कुठल्याही प्रदर्शनात नसतात हे आम्ही छातीटोकपणे सांगू शकतो. या सगळ्या महोत्सवामध्ये मी यापूर्वी देखील अनेक वेळा सांगितलेलं आहे की सगळ्यात महत्त्वाचा जो उद्देश असतो ते म्हणजे महिला कमिटी यासाठी परिश्रम घेते की येथे आपल्या रत्नागिरीमधील ज्या महिला आहेत त्या स्वतःचा व्यवसाय अथवा आपल्या पतीचा व्यवसाय येथे प्रमोट करू शकतील आणि जास्तीत जास्त बिझनेस या स्पर्धात्मक युगात करतील. या उद्देशाने आम्ही या कार्निवलचं आयोजन करतो. गणरायाला वंदन करून, दीप प्रज्वलित करून आणि मान्यवरांचे स्वागत करून वुमेन्स कार्निवल 2019चा शुभारंभ करण्यात आला. वुमेन्स कार्निवलमध्ये राज्यभरातील अनेक प्रमुख स्टॉल असल्यानं इथं विविध वस्तू खरेदी करण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती. या प्रसंगी विकी जैन आणि वुमेन्स कार्निवलच्या सर्व प्रमुख महिला सदस्या आणि रत्नागिरीकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रत्नागिरी खबरदार प्रस्तुत वुमेन्स कार्निवल 2019चं खास आकर्षण होतं ते म्हणजे निवडणूक विभागानं प्रदर्शनाच्या मुख्य प्रवेशद्वारामध्ये बसवलेल्या EVM मशीन आणि VVPATचं. बजमे कहकशा आणि मिस्त्री हायस्कूल रत्नागिरीच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय कुराण पठण स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. संयोजकांतर्फे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले अब्दुल वहीद जठाम, हशमत खान, मुख्याध्यापक इक्बाल हुनेरकर, शौकत काझीसह स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांचं स्वागत करण्यात आलं. परीक्षक म्हणून मौलाना अब्दुल मन्नान, मुफ्ती नदीम, मौलाना अजमत अली कासमी यांनी काम पाहिलं. या प्रसंगी हमीद होडेकर, अजीम कोतवडेकर, माजी मुख्याध्यापक सिराज खान आदी उपस्थित होते. जिल्हाभरातून आलेल्या स्पर्धकांनी आपल्या सुरेल आवाजात कुराण पठण सादर केलं. الشمس إلى غسق الليل
नजर ठळक घडामोडींवर। शिवसेनेसह नगराध्यक्ष राहुल पंडित यांच्यात हिम्मत असेल तर लपाछपी करण्यापेक्षा राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरं जावं, भाजप आमदार प्रसाद लाड यांनी दिलं खुलं आव्हान। रत्नागिरी खबरदार प्रस्तुत वुमेन्स कार्निवल 2019चं शानदार उद्घाटन संपन्न। विविध वस्तू खरेदीसाठी महिलांनी केली मोठी गर्दी। आणि बजमे कहकशा आणि मिस्त्री हायस्कूल रत्नागिरीच्या वतीनं आयोजित जिल्हास्तरीय कुराण पठण स्पर्धा उत्साही वातावरणात संपन्न। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। धन्यवाद।